आम्ही तुम्हाला मदत करू. पण 100% माझा हेतूच तो आहे. सगळ्या गडकोट किल्ले, सगळे महाराष्ट्रातले गडकोट किल्ले हे अतिक्रमण मुक्त पाहिले. आता आपण विषय घेतला कारण का तो सगळ्यात जास्त अतिक्रमण तिथं झालेलं आहे आणि सगळ्यात संवेदनशील विषय तो झाला आहे. सगळ्या गडकोट किल्ल्याचं अतिक्रमण निघालं पाहिजे. आणि मी हिंदू नाही का? मी हिंदू नाही का? तुम्ही असं ते हिंदुत्ववादी काय म्हणून मी हिंदूच आहे. तसं त्यांना प्रश्न विचारला. हां वंदन करायला खरं तर जात आहे, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू आहे विशाळगड मुक्तीचा. तर मोठ्या प्रमाणात तरुण देखील त्या ठिकाणी उद्या येणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील नाही, कायदा सुव्यवस्था बिघडू नये माझी सुद्धा इच्छा आहे. पण सरकारला सुद्धा तिची तीव्रता वाटायला पाहिजे. माझी सुद्धा इच्छा आहे तिथं बिघडू नये म्हणून. मी त्या मताचा नाहीच आहे, पण सरकारला सुद्धा ती तीव्रता वाटायला पाहिजे ना त्याची. का लोकांच्यात हा उठाव आहे? हां, आता मी त्या सरकारमध्ये नाही ना, मला माहीत नाही. काय सांगाल, उद्या हजारो कार्यकर्ते येणार, काय आव्हान असणार आहे? नाही, आम्ही सगळे वंदन करायला निघालो आहे. पूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त यायला लागले, त्याचा आनंद आहे मला. आणि मी एक शिवभक्त म्हणूनच निघालो आहे. आणि ज्या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी तो वेळा चुकून विशाळगडला गेले होते, त्याचं पूर्ण स्मरण करू आणि आनंद लुटू, त्यासाठी निघालो. प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनानं मोठी या संदर्भात तयार केलेली आहे. अनेकांना नोटिसा तयार ठेवलेल्या आहेत. आश्वासन दिलं राजसदरीवरून, त्याच्यानंतर सरकारनं काही केलं नाही. उद्या आपण पुन्हा विशाळगडावर जाणार. उद्याच्या नंतर पुढची भूमिका काय असणार आहे? कारण सरकार हे आतापर्यंत केले नाही तर इथून पुढे करेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, बघा, सगळ्या संघटना असतील, मी एकटा नाही लढत. अनेक संघटना ह्याच्यासाठी लढाव्या. माझ्या अगोदर अनेक संघटना आहेत ज्या म्हणजे विशाळगडला न्याय मिळवून देण्यासाठी लढायला लागले आहेत. मी आत्ता आलो आहे 1.5 वर्षात, ते मी प्रामाणिकपणे सांगतो मी. तर ते सगळे एकत्र बसतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्यावर जर या सरकारवर ज्या पद्धतीने ते म्हणतात हे आमचं काय शिवराज्य आहे, हां, शिवराज्यच म्हणतात ना, काय आमचं शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आमचं चालणारं हे सरकार आहे. तर तुम्ही दाखवून द्या की आम्हाला आमचा हेतू प्रामाणिक आहे, की जे अतिक्रमण तिथं घडलेलं आहे आणि पण ते सरकारने सिद्ध केलेलं आहे आणि लोकांनी मान्य केले तिथल्या. राजे, तुम्ही ही विशाळगडावर जाण्याची घोषणा करतावेळी अनेक शिवभक्तांनी तुम्हाला पत्र पाठवली, त्यामध्ये उल्लेख केला होता. हे अतिक्रमणाचा विषय आहे का आणखीन काही तिथं ॲक्टिव्हिटीज घडतायत त्या संदर्भात तुम्हाला पत्र किंवा माहिती? नाही, पत्र असे माझ्याकडे डायरेक्ट आले नाहीत, पण अनेक लोकांकडनं मी जे ऐकलं आहे, अतिक्रमणच्या बरोबर दहशतवादीसुद्धा तिथं कोणतरी येऊन तिथं विशाळगडला राहिला होता. वातावरण अजिबात सेफ नाही आहे तिथं, असुरक्षित आहे. आणि आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांना वंदन करायला जायचं तर मला वाटतं ते पुस्तकसुद्धा मी वाचताना त्या पुस्तकातसुद्धा नोंद आहे. ते आपले सांगलीचे कोणतरी काय सतीश अकोलकटे काहीतरी आहे, त्यांनी पुस्तक लिहिलं. ते म्हणजे त्यांनी डायरेक्टली इतकी दुर्गंधी आहे तिथं, म्हणजे डायरेक्ट स्लॉटर हाऊस, कत्तलखाना तिथं चालू असतो. ठीक आहे, काय करणार? काल जी हिंदुत्ववादी संघटना, मी पण पुन्हा एकदा आव्हान दिलं, फक्त विशाळगडच नाही, सगळ्याच गडकोट किल्ले राजेंनी जाऊन याची विनंती आम्ही करणार आहोत. आता मी बोललो ना त्यांना, आता मी बोललो ना तुम्हाला, तुम्ही जाऊन विचारा मी काय बोललो. त्यांचा मिनिट्स तुम्ही बघा, मिनिट्स बघा त्यांचे मिनिट्स बघा. 6 अतिक्रमण आहेत ते फक्त न्यायप्रविष्ट इतर नाही. प्रशासन दिशाभूल विचारा, प्रशासनाला विचारा ना तुम्ही. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला तर काय होईल. महाराजांनी तडजोडीनं कुठेतरी हा विषय मिटला असं भूमिका सांगितलं पाहिजे. या संदर्भात तुमचं काय मत आहे? काय नाही, छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती आहेत, त्यांची भूमिका रास्त आहे, काही चुकीची नाही त्यांची भूमिका. पण माझा प्रश्न हा आहे की मग सरकार का टाळा लागलेलं आहे? माझी स्वतःची भूमिका आहे, समजूतदारपणानेच हा विषय सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मी कुठं काही म्हणालो काय कायदा हातात घ्या. मी उलटं म्हणालो शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण जाऊ विशाळगडला. प्रशासनाने हा का विचार नाही केला? माझी आज विनंती आहे, आज ही वेळ गेलेली नाही आहे. तुमच्या हातातलं अतिक्रमण तुम्ही काढा ना. तुम्ही स्वतः अतिक्रमण केलं आहे ना. जागा कोणाची आहे? ही जागा आहे तुमच्या पुरातत्व खात्याची. पुरातत्व खात्याने ही इतर ह्या गोष्टी परवानगी सरकारला सुद्धा कशी दिली? सरकारचं ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा कसं उभं राहिलं? 2002ला
तिथल्या तहसीलदारांनी तिथं बांधकाम ओके करण्यासाठी कसं परवानगी दिल्या? काय संबंध आहे? तू कोण आहेस द्यायला? जमीन कोणाची? पुरातत्व खात्याची. पुरातत्व खातं डायरेक्ट सरकारशी कनेक्ट होऊ शकत नाही. तो वेगळी आयडेंटिटी आहे. आज मला जर काम करायचं असेल, मला रायगडला उदाहरण काम करायचं असेल तर केंद्र सरकारचं पुरातत्व खातं असलं, पण मला केंद्राने सुद्धा डायरेक्ट सांस्कृतिक खात्याने सुद्धा काही ऑर्डर काढली तर होत नाही. त्याला पुरातत्व खात्यानेच ऑर्डर काढावं लागते. मला एक दगड हलवायचा असेल तर आम्हाला हलवून देत नाहीत. आणि इथं काय म्हणजे तुम्ही एवढे भरमसाठ प्रश्न मला विचारायला लागलाय. मला बोलायचं म्हणून उत्तर द्यायला लागलं, पण खरे प्रश्न हे का घडलं, ह्याला जबाबदार कोण आहे? कोण जबाबदार याला? प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारं अतिक्रमण तात्काळ काढण्यात आलं दिसतंय क्लिअरली, आणि 5-6 जण फक्त कोर्टामध्ये आहेत. मग इतर अतिक्रमण काढायला सरकारला काय अडचण येते असं वाटतं? माझा प्रश्न तोच आहे. माझा प्रश्नच तो आहे. अडचण काय वाटते? माझा प्रश्नच तो आहे. तुम्हीच चांगला प्रश्न विचारला. माझा प्रश्न तुमच्या वतीनं त्यांना विचारा, तुम्ही का काढत नाही? काही स्थानिक आमदाराचं तिथे त्या ते विचारा ना तुम्ही. मला का विचारता तुम्ही? विशाळगडचं अतिक्रमण काढायला सरकार सक्षम आहे असं कोल्हापूरले स्थानिक नेते म्हणतात. या पार्श्वभूमीवर चांगली बाब आहे. मला सुद्धा विश्वास आहे त्यांच्यावर. कारण का त्यांनी अफजल खानचं जे मूळ कबर सोडून बाकीचं जे अतिक्रमण झालं होतं ते त्यांनी काढलं आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हे कौतुक आहे मुख्यमंत्र्यांचं. आता मुख्यमंत्री स्वतः म्हटले, 2 उपमुख्यमंत्री त्यांच्या बाजूला आहेत. आणि कुठनं बोललेत? रायगडच्या राज सदरवर बोललेत. ज्या राज सदरवर शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्यांनी सांगावं तुमच्या मनात काय. त्यांनी सांगितलं आमच्या मनात काय. म्हणून मुख्यमंत्र्यांच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पूर्ण विश्वास आहे. धमक आहेत तिघांच्या. ही वेळ आलेली धमक दाखवायची, दाखवा. यात जर मी 1% सुद्धा चुकत असलो तरी सांगावं. पण ह्यात मी धार्मिक वळण मुळीच अनेक लोक इकडे तिकडे करतात, अजिबात नाही. दोन्ही बाजूचं अतिक्रमण आहे आणि सरकारचं सुद्धा अतिक्रमण. या 4 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत काही बोलणं झालंय का? काय त्यांच्याकडून काय डायलॉग झालाय का या संदर्भात? सगळे हुशार आहेत. काय संबंध आहे मला डायलॉग करायचं? काही संबंध आहे मला डायलॉग करायचं. त्यांना डायलॉग करायचं असेल, अजूनही वेळ गेलेली नाही. रात्री उशिरापर्यंत काय जर तशी चर्चा झाली तर उद्याचं काय? नाही, उद्या तर निघणार आहे, त्यात काही दुमत नाही. त्यांना जर फोन करायचा असेल तर रात्री 2 वाजेपर्यंत काम करतात. मी आज झोपत नाही, थांबतो मी. वंदन काय गड्या खाली पण कुठेही करते काय असं म्हणले तर काय? असं ते कोण आहेत सांगणार आहे? असे ते कोण आहेत सांगणार? असं तुमचं म्हणणं आहे? कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मग तुम्ही 1.5 वर्ष झोपला का? माझी इच्छा आहे का कायदा सुव्यवस्था बिघडावं? हां, मी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली बिघडावी, कोल्हापूर जिल्ह्यात बिघडी, माझी इच्छा आहे का? तुम्ही आत्ता पण का लांबवलं आहे? उलटं 13चं 14 झाली. तुम्ही का चर्चा झाली नाही? का चर्चा झाली नाही? तुमची इच्छा नाही का आमच्याशी फोनवर बोलावं? का फोन नाही केला तिने आम्हाला? का आमचं संभाषण झालं नाही या विषयावर अजून? आता हे मी तुमच्याकडे ऐकलेलं आहे. काल मी सुद्धा बघितले की एका प्रेस कॉन्फरन्स, ते प्रतीक असते हो. हातोडात ठेवणं म्हणजे एक प्रतीक आहे. म्हणजे याचा अर्थ नाही की निघाले सुटले, असं होत नाही ना की हो. विशाळगड मुक्तीसंग्रामाचा वसा घेऊन संभाजीराजेंनी आता मोहीम सुरू केली. काय? संभाजीराजेंनी आता विशाळगड मुक्तीसंग्रामाचा वसा घेऊन मोहीम सुरू केली आहे. उद्या भवानी मातेचं दर्शन घेऊन तुम्ही निघताय. कधीपर्यंतची ही मोहीम असणार आहे? काय अल्टिमेट आता या निमित्तानं? नाही, मी तसं काय अल्टिमेटम किंवा असं डोळ्यासमोर नाही, पण लोकांची भावना हे सरकारच्यापर्यंत पोचावी हा माझा उद्देश आहे. आणि खरोखरच आहे, म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्य जे स्थापन केलं आणि जे छत्रपती झाले, त्याचा सिंहाचा वाटा हा विशाळगड आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू ताराबाई राणीसाहेबांचे पुत्र करवीरचे शिवाजी महाराज पहिले, त्यांचा राज्याभिषेक सोहळा तिथं झाला. त्या औरंगजेब, आता हा इतिहासाचा विषय पण मला इथं माहीत नाही, तुम्ही काही ते हे शूट करणार नसाल तर मी सांगतो. त्या औरंगजेबला ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं त्याच्याकडून, त्याला वाटलं की आता आपलं सगळं ताब्यात आलं, राजा महाराज मग जिंजीला गेले. त्यावेळी
ताराबाई राणेसाहेबांनी राजा महाराज वारल्यानंतर 7 वर्ष जो औरंगजेबाला लढा दिला, त्याला वाटलं की आता आपण ताब्यात घेऊ, पूर्ण अजून ताब्यात आलं नाही, करवीर ताराबाई राणेसाहेब आपल्याला सापडायला पाहिजे. तो इथं आला होता. कुठं आला होता? विशाळगडवर. त्याच्या मनात म्हणजे हे कुतूहलता होती, काय हा विशाळगड आहे, या विशाळगडचं महत्त्व काय, हा दुसऱ्या गडकोट किल्ल्यांच्या पेक्षा का विशाल आहे, म्हणून आलं होतं ताराराणीनं तर पकडा. का ती ताराराणींची सुद्धा एक राजधानी होती पन्हाळ्याच्या बरोबर. एवढा मोठा इतिहास असताना सुद्धा म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपण किती प्रश्नाचे हे करायला लागले. दीड वर्षांपूर्वी राजा आपण गेला होता, त्याच्यानंतर मला सुद्धा आता दुसरी बाजू अशी आहे की त्याला वेगळं वळण लावलं गेलं. हिंदुत्व संघ वैयक्तिक स्तरावर तुमच्या आणलेलं आहे. परवाच्या पत्रामध्ये जे हे बघा, मला जे कोण माझ्यावर म्हणजे काय आरोप करत असतील, पण माझं मन स्वच्छ आहे. मी जे करतो आजपर्यंत मी प्रामाणिकपणाने केलेलं आहे आणि माझ्यावर बोटसुद्धा कोण तसं दाखवू शकत नाही. कारण का शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जिथं झाला, जिथे छत्रपती झाले, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा मान मला आणि सर्व शिवभक्तांना आहे. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन कोणी बघितलंच नाही, पाहिलं नाही, कोणत्या पुढं विजन सुद्धा नव्हतं. त्याचं सुरुवात मी करून दिली. मी रायगड किल्ल्याचा 1% सुद्धा राजकारणासाठी वापरला नाही. महाविकास आघाडीच्या वतीने सुद्धा छत्रपती शाहू महाराज उभारले होते, तिथंसुद्धा मी राज्याभिषेक सोहळा किंवा रायगडचा विषय मी केव्हा काढला नाही. आणि ते माझ्यावर आरोप ठेवतात की मी राजकीय स्वार्थ आहे माझा. आणि मागच्या वेळेस सगळे संघटनेतील लोक होते. 1.5 वर्षाची मीटिंग झाली, 1.5 वर्षा अगोदरची जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग झाली, त्यांचे नावं आहेत, सगळेजण होते तिथं, मी एकटा नव्हतो. मग आता मी काहीतरी वेगळं करायला लागले का, माझा स्वार्थ आहे म्हणून करायला लागले का? अजिबात नाही. काय स्वार्थ मिळवायचं आहे? शिवाजी महाराजांच्या नावाने मी केव्हा राजकारण आजपर्यंत केलेलं आणि करणार सुद्धा नाही. आणि तो माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे पूर्वीचा, आज या ह्याच्या पुढे सुद्धा तसा राहणार. विशाळगडचं अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा प्रयत्न केला, मात्र तुम्ही सुद्धा त्या बैठकीवरती म्हणजे मी चलो विशाळगड म्हटलं म्हणून त्यांनी दखल घ्यायची का? 1.5 वर्ष झोपले होते? साधा प्रश्न आहे माझा त्यांना, तुम्ही हिअरिंग का लावली नाही? 1.5 वर्षात हिअरिंग का लावली नाही? मुख्यमंत्री म्हणतात ना राज सदरवरून की राज्याभिषेक सोहळ्याच्या तिथीच्या वेळी की तुमचा विशाळगड आमच्या मनात आहे. आता काय म्हणत त्यांनी सांगावं. जिल्हा प्रशासनाला माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता आम्ही मीटिंग लावली, राजे आले नाही तिथं. हो, टाकला मी पैसे, काय नाही, काय साध्यच होणार नाही. तुम्ही 1.5 वर्षात काय साधलं नाही, काय एक हिअरिंग लावू शकला नाही. माझा प्रश्न आहे प्रशासनाला, माझा प्रश्न आहे सरकारला. हायकोर्टात तुम्ही हिअरिंग आठवड्यात 2-3दा लावू शकता का नाही? लावलेत का नाही? माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, मी मुद्दाम सांगत नाही, अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. लावलेत तुम्ही. हायकोर्टात ती 12 वाजेपर्यंत सुद्धा चालते. हा सेन्सिटिव्ह विषय ना, का तुम्ही चालवलं नाही? दररोज म्हणायचं की आम्ही अभ्यास करवले, आम्ही जरा सिनियर काउन्सिलची चर्चा करवले. हे तुम्हाला 1.5 वर्ष सुचलं नाही का सिनियर काउन्सिलची चर्चा करणं? तुम्हाला सुचलं नाही की अटॉर्नी जनरलशी बोलणं? काय ती मर्यादा आहे ना. म्हणजे आज मी 12-13 तारीख लक्षात ठेवून औचित्य साधून शिवाजी महाराज ज्या संकटातून बाहेर पडले आणि विशाळगड गेले, ज्या विशाळगडनी त्यांना संरक्षण दिलं, आज विशाळगड संकटात आहे आणि म्हणून आम्ही ती मुवमेंट केलेली आहे. यात गैर काय? खोरं पाट्या अशा पद्धतीच्या वस्तू घेऊन यामध्ये सहभागी नाही, मला काही कल्पना नाही. मी स्पष्ट सांगितले की शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विशाळगडला आपण सर्वांनी यावं, मी या मताचं आहे. आणि काही चुकीचं नाही शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी. हा पॉईंट निश्चित आहे, त्यात काही चुकीचं नाही की अतिक्रमण हे मुक्त व्हायलाच पाहिजे. आणि सरकार काय नियोजन करणार आहे, सरकारची काय भूमिका आहे, एवढे वर्ष, या 1.5 वर्षात मी भूमिका घेतल्यापासून आणि सर्व शिवभक्तांनी घेतल्यापासून तुम्ही ह्या 1.5 वर्षात एक हिअरिंग लावू शकला नाही. एक हिअरिंग नाही आहे. तुम्हाला जर सरकारला जर हिअरिंग लावायचं असेल हायकोर्टात, तुम्ही आठवड्यात 2दा लावू शकता, आठवड्यात 3दा लावू शकता. तुम्हाला अनेक ठिकाणी 12 वाजेपर्यंत रात्री हायकोर्ट चालू आहे. मग तुम्हाला ह्या 1.5 वर्षात एक हिअरिंग या जिल्हा प्रशासन किंबहुना सरकारला लावता आलं नाही का? अटॉर्नी जनरल झोपले होते का? मग
ह्याचं प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. मला सगळे तुम्ही जर प्रश्न विचारायला लागला, हे बरोबर नाही ना. एवढे वर्ष का सरकार गप्प बसले? हे 1.5 वर्ष प्रामुख्याने ज्यावेळी सर्व संघटना, मी म्हणत नाही, सगळे संघटना एकत्र आले होते त्यावेळी. सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन ही मुवमेंट केली. बरं, त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने दोन्ही बाजूचे लोक त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मिनिट्समध्ये आहे की हो आम्ही अतिक्रमण केलेलं आहे. 158 काही ते अतिक्रमण आहेत. त्या 6 अतिक्रमणावरच काही ते विषय चालू आहे. बाकी 151 अतिक्रमणावर बोला ना तुम्ही. का बोलत नाही तुम्ही? काय अडचण आहे? काय कोणी विषयच नाही काढायचा? एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतो आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तुमच्यावर प्रेशर टाकतो म्हणून तुम्ही का बसायचं? अहो, इतिहास वाचा. म्हणजे राज्यातला, देशातला, ज्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वाचन, ज्यांना शिवाजी महाराज आपण आदर्श मानतो, ते हे चालून घेईल, काही खपून घेऊ शकेल का जे काय चालू आहे तिथं? म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं की मी का प्रेस कॉन्फरन्स, म्हणजे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, उलटं मला संवाद साधायचा तुमच्याशी औपचारिकपणाने, पण तरी तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता. म्हणजे मग आश्चर्य आहे. हे तुम्ही ठीक आहे लोकांना समजावेत म्हणून तुम्ही प्रश्न विचारता, पण प्रश्न विचारणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे काय विचारायचा प्रश्न? म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे का? जे चाललंय ते मान्य आहे? म्हणजे मी तर एवढं घाबरून गेलो की ते बघितल्यावर मला सुचना बाबा, मी एवढे वर्ष मला खंत वाटतं एवढे वर्ष मी काय गेलो नाही. असं समस्त हिंदू संघटनांचं म्हणणं आहे, अशी प्रेस झालेली आहे. तर बरं ठीक आहे, माझी मीटिंग प्रेस कॉन्फरन्स झाली की तुम्ही जाऊन कलेक्टरनं विचारायचं हा न्यायप्रविष्ट विषय आहे का? मला नाही माहीत. मला इतकंच माहीत आहे की त्यांचे मिनिट्स वाचलेत मी. त्या मिनिट्समध्ये क्लिअर कट आहे की 158 वास्तू या अतिक्रमण आहेत आणि ज्याला तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. त्यातलं केस नुसतं 6 लोकांच्यावर चालू आहे. 151च्यावर बोला ना. तुमचं अतिक्रमण आहे काय? तुमचं अतिक्रमण आहे ना तिथं. ग्रामपंचायतीने बांधली, तिथं ब्रिज बांधला आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला ब्रिज बांधायचा? पुरातत्व खात्याची जागा आहे ना ती, संरक्षित स्मारक आहे ना ते. मग तिथं त्यांनी ब्रिज कसा बांधला? त्यांनी ग्रामपंचायत कसं उभा केलं? तिथं मी ज्यावेळी रायगडचं संवर्धन जतन करतो, सिमेंट साधा 1% वापरत नाही. तिथं तुम्ही कॉन्क्रीटचे ब्लॉक्स टाकता, पेव्हिंग ब्लॉक्स टाकता. विशाळगड हे संरक्षित स्मारक आहे, पुरातत्व खात्याची प्रॉपर्टी आहे. बाकी सगळ्या किल्ल्यांना नियम आणि ह्या किल्ल्याला नियम नाही. ही कुठली न्यायाची बाजू आहे? हे प्रश्न त्यांना सुचत नाहीत का? हे सरकार ह्या त्या एका लोकप्रतिनिधी बोलतो म्हणून त्यांच्या प्रेशरमध्ये काम करायचं? कोण लोकप्रतिनिधी? आता काय ओपन आहे, तुम्ही माहिती घ्या ना. मी तर नाही आहे तिथला लोकप्रतिनिधी. पण स्थानिक आमदारांचं देखील द्या. असं ना, स्थानिक आमदारच धरा ना, कशाला लपवायचं नाव? त्यांना या गडाबद्दल आस्था वाटत नाही. त्यांनी या ना, त्यांनी जशी मी प्रेस घेतली ना, माझ्या बाजूला येऊन बसावं. माझी त्यांना आव्हान आहे, येऊन दे माझ्या बाजूला. मी काय चुकीचं बोलतो विचारा. गेल्या 5 वर्षामध्ये विनय कोरेंकडून ब्रश सुद्धा या शब्दात नाही आहे या विषयात. आता ब्रच्या पुढं काय लावायचं मला माहीत नाही. ते तुम्ही विचारत आहे ना, का बोलत नाहीत ते? का बोलत नाहीत? म्हणजे महायुतीशी तुमचं संलग्न झालं आहे म्हणून तुम्ही प्रश्न टाकायचं त्या जिल्हाधिकाऱ्याच्यावर? या सगळ्याला जबाबदार विनय कोरे आहेत असं वाटतं. सुरुवात त्यांच्यापासूनच आहे. आणि प्रशासनाने सुद्धा हिअरिंग का घेतली नाही? हिअरिंग असं कुठलं म्हणजे पॉईंट आहे की त्यांना 1.5 वर्षात एक हिअरिंग घ्यायला वेळ मिळाला नाही? अहो, हिअरिंग मी सांगायला लागलो ना तुम्हाला. हिअरिंग तुम्हाला जर सरकारला हिअरिंग घ्यायची असेल, कुठल्याही सरकारला हिअरिंग घ्यायची असेल, तुम्ही आठवड्यात 2 किंवा 3दा घेऊ शकता. रात्री 12 वाजेपर्यंत तो हायकोर्ट चाललेत. ह्याचे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. मला बघायचं आहे. प्रशासन मात्र या संदर्भात भूमिका मांडत असताना माझी तर पहिली इच्छा आहे की आजपर्यंत माझ्यावर कुठलाही हे नाही आहे, काय केस नाही आहे, गुन्हा नोंद नाही आहे. जर शिवाजी महाराजांच्यासाठी मी जर काहीतरी चांगलं करायला गेलो आणि माझ्यावर गुन्हा नोंद झाला, माझ्यासाठी तो अविस्मरणीय आठवण राहील. उद्याचं वंदन का अतिक्रमण मुक्ती? हां, मी वंदन करायला निघालो आहे. आणि वंदन करत असताना
मुक्त व्हायला पाहिजे विशाळगड, ही सर्व शुभक्तांची इच्छा आहे. आता ते मला माहीत नाही, मला विशाळगड माहीत आहे. हां ठीक आहे. पावनखिंड संग्राम दिन आहे. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीचा जो वेढा होता पन्हाळ्याला, त्यातनं संकटातून वाचून विशाळगडला पोचले होते. आणि त्याचंच औचित्य साधून मी सगळ्या शिवभक्तांना या विनंती केली की आपण विशाळगडला जाऊया 13 तारखेला. पण सगळ्या शिवभक्तांची इच्छा ही होती की अनेक पदभ्रमंती करत असतात, पन्हाळा ते पावनखिंड जात असतात, गोडखिंडपर्यंत जात असतात. म्हणून सगळ्यांची इच्छा होती की आपण 14 तारखेला विशाळगडला जाऊ. आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही 8:30च्या दरम्यान कोल्हापूर प्रस्थान करणार आहोत. आणि मला आनंदाने सांगायचं आहे की अनेक शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रातून या मोहिमेसाठी, शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडला येणार आहेत. अनेक संघटना अनेक वर्षापासून विशाळगड हे अतिक्रमण मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करतात, अनेक वर्षापासून करतात. मी तर या 1.5 वर्षातच, मला वाटतं मी 1.5 वर्षाच्या अगोदर मागच्या वर्षी डिसेंबरला मी गेलो होतो. आणि तिथं गेल्यावर विशाळगडची जी महाभयानक परिस्थिती पाहिल्यावर माझं मन काय राहत नव्हतं की नेमकं आपण जर शिवाजी महाराजांचा, शाहूंचा वंशज आपण म्हणून घेतो, आणि खऱ्या अर्थाने मग ज्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडाने शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, तारा राणी असतील, यांना संरक्षण दिलं. आणि अशा किल्ल्यात, अशा विशाळगड, म्हणजे विशाल नावाने सो विशाल आहे, अशा विशाळगडावर ज्या पद्धतीने अतिक्रमण चालू आहे किंवा अतिक्रमण झालेलं आहे, दोन्ही बाजूचं झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या सर्व शिवभक्तांची इच्छा ही आहे की जे अतिक्रमण तिथं झालेलं आहे, मग ते सरकारचं सुद्धा तिथं अतिक्रमण आहे. म्हणजे पुरातत्व खात्याची जमीन म्हणायची, आणि राज्य शासनाने तिथं जमीनसुद्धा त्यांनी स्वतः कब्जा घेतलेला आहे अनेक ठिकाणी तिथं. तर या गोष्टी चालणार नाहीत. विशाळगड हा पवित्र ठिकाण आहे. म्हणजे तिथं बकरी कापणं, तिथं कोंबड्या कापणं, इतकी दुर्गंधी, मद्यपान